सोलापूर शहर हद्दवार परिसरातील स्वागत नगर भाग 1 येथे जवळपास 35 वर्षांपासून अस्तित्वात असलेला सरकारी सार्वजनिक नळ संशयास्पदरित्या जेसीबीच्या साहाय्याने 3 ते 4 दिवसांपूर्वी पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी नळ उभारण्यात आला होता. याच जागेवर महापालिकेच्या वतीने पाण्याची टाकी, हाऊस आणि विद्युत मोटार पंप बसवण्यात आला होता. तसेच त्या ठिकाणी अधिकृत वीज कनेक्शनही उपलब्ध होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळच्या नोंदीनुसार दिनांक 5 ऑक्टोबर 1991 पासून सरपंच ग्रामपंचायत मजरेवाडी या नावाने वीज जोडणीची नोंद असल्याचे माहिती आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वापरातील आणि शासकीय नोंदी असलेली ही मालमत्ता कोणाच्या आदेशाने पाडण्यात आली? पाडकाम करण्यापूर्वी संबंधित विभागांची परवानगी घेण्यात आली होती का? जर बेकायदेशीरित्या पाडण्यात आले असेल तर संबंधितांवर आतापर्यंत FIR का नोंद झाली नाही? असे प्रश्न उपस्थित होतात. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मित्रांनो, सध्या आपण सोलापुरातील हद्दवाड परिसरातील स्वागत नगर या ठिकाणी आहोत. आता सोलापुरातील जो हद्दवाड परिसर आहे हा हद्दवाड परिसर लँड माफियाची भूमी बनत चाललेला आहे. याचं उदाहरण काय की काही महिन्या अगोदर आपण बातमी लावला होता की सरकारी सार्वजनिक जे शौचालय होते ते JCBच्या सहाय्याने पाडण्यात आले होते. ते शिवगंगानगरची बातमी होती. आता त्याच बातमीला अनुसरून आता या स्वागतनगरमध्ये काय प्रकरण झालंय बघा. 35 वर्षापूर्वीचे सार्वजनिक नळ हे पाडण्यात आलेले आहेत. तुम्ही हे बघा, या ठिकाणी स्वागतनगरमध्ये फेमस असा 6 नळ म्हणून ओळखला जाणारा सार्वजनिक नळ होता. जवळपास 35-40 वर्षापासून इथं 6 नळ होते. पाण्याचा हाऊस होता. स्क्रीनवरती मी तुम्हाला त्याची पूर्वीची इमेज दाखवण्याच की 6 नळ, पाण्याचा हाऊस आणि पाण्याची टाकी होती. 4-5 दिवस अगोदर काही अज्ञात व्यक्तींनी हा संपूर्ण JCBच्या सहाय्याने पाडण्यात आलाय. आता याचा प्रूफ बघा. या 6 नळाच्या वरती सार्वजनिक मीटर होतं MSCBचा. हा मीटरचा बिल याच्यावरती 5/10/1991 मध्ये हा मीटर जोडणी करण्यात आलेला होता आणि या मीटरवरती नाव सरपंच ग्रामपंचायत मजरेवाडी असं आहे. म्हणजे 91 साली या ठिकाणी 6 बोर होते, नळ होते. त्याच्यावरती ग्रामपंचायतची नोंद आहे मजरेवाडीची. तरी सुद्धा ही ग्रामपंचायत आणि 35-40 वर्षापासून इथले लोक या सार्वजनिक नळाचा वापर करतायत. आता हे नळ संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. कदाचित जागा हडपण्याच्या उद्देशाने हे पाडण्यात आले का असाही प्रश्न निर्माण होतो. याची माहिती मी स्वतः झोन अधिकारी, हा प्रभाग क्रमांक 19 आहे, झोन क्रमांक 4 आहे. या झोन क्रमांक 4चे जे झेडो आहेत जगदेणे साहेब, यांना स्वतः मी याची माहिती दिली. तर जगदेणे साहेबांना माहिती देऊन 2 दिवस झालं. आतापर्यंत जगदेणे साहेबांनी, झेडो साहेबांनी कुणाच्या वरतीही गुन्हा नोंद केलेला नाही, तपास केलेला नाही. त्या कुणाच्या दबावाखाली हे काम होत आहे. आपल्यासोबतले स्थानिक नागरिक आहेत. या, काय नाव आपलं? किरण रामकृष्ण येळणे. काय प्रकरण आहे सगळं? हे विक्रम दुबे यांनी हे इथं JCB आणून लेवल करून ही जागा विकलेली आहे. ही जागा विकली. बरं, इथं काय होतं अगोदर? 6 नळ म्हणून होतं. 6 नळ होते. बोरचे होते का? बोर होते. बोर होते. टाकी वगैरे हा होती. आणि पंपची वगैरे, विद्युत पंप होती सगळं होतं. आणि कधी पडण्यात आले, तारीख वगैरे? एक 2-3 दिवस झाले. 2 दिवस. बरं, तुम्ही याची कल्पना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे का? नाही, अजून दिली नाही. अजून नाही. कोण आले का बघायला? नाही, कोण आले नाही. कोण नाही आले. याच्यावरती तुम्ही बघू शकता, विद्युत पंप होतं, पाण्याची टाकी होती, हाऊस होता आणि या महापालिकेच्या निधीतून बसवण्यात आलेला आहे. त्याची माहिती तुम्हाला मी पुढं देईलच. महापालिकेच्या निधीतून बसवण्यात आलेला संपूर्ण पाण्याची टाकी, विद्युत मोटार आणि हाऊस होतं.
ते बिंदास भर दिवसा पाडण्यात आलेलं आहे, तेही JCBच्या सहाय्याने. आणि आतापर्यंत महापालिकेचे अधिकारी कुणावरती गुन्हा नोंद करत नाहीत, कुठची माहिती जमा करत नाहीत. हे अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत आणि हे जे कोणी पाडलेले आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत गुन्हा का नोंद नाही झाला. महापालिकेचे आयुक्त याची दखल घेणार का आणि संबंधित हे जो प्रकरण जो कोणी केलं आहे त्याच्यावरती FIR दाखल करणार का. कॅमेरा पर्सन समीर शेखसह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर.